नमस्कार मित्रांनो, आज झालेला जो महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच आपण राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा जे म्हणतो, तर त्याचा आजचा हा पेपर आहे। तर तो सेट जो आहे तो सी आहे आपल्याकडं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल तर उदयगिरी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत शेअर करा। सी सेट आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त हिस्ट्रीच्या संदर्भामध्ये अंदाजित उत्तरं बघतोय, फायनल आन्सर नाही हे असं म्हणत नाही की फायनल आहे, अंदाजित उत्तरं आहेत ही की आपले जर ज्यावेळेस आयोग आन्सर की डिक्लेअर करतो त्यावेळेस आपण कन्फर्म करू शकतो। ते फक्त तुमचं किती बरोबर आले, किती चुकले किंवा काय कन्फ्युजन आहे तर ते दूर करणारा हा व्हिडिओ आहे। तर मी म्हणत नाही की फायनल आहेत आन्सर, हे फक्त गेस स्वरूपात हे आन्सर आहेत। तर वन बाय वन आपण काय करूयात, हिस्ट्रीच्या पोर्शनचे उत्तर बघू, त्याच्यानंतर येणारे जे व्हिडिओ आहेत तर ते जॉग्रफी, त्याच्यानंतर करंट अफेअर्स, सायन्स, पॉलिटीचे आपण बघणार आहे। तर यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला। तर त्याचं उत्तर आहे क्रिप्स प्रस्ताव हा नाकारण्यासाठी ठराव पारित केला। दुसरा प्रश्न आहे तर तो म्हणजे मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 द्वारे डॅश डॅश केला, मोर्लो मिंटो सुधारणा केल्या होत्या। तिसरा प्रश्न बघा, प्रश्न वाचतो आणि त्याचं उत्तर लगेच सांगतो। सुधारणांना आपले आईवडील, पत्नी आणि देश बांधव अशा सर्व निकटवर्तीयांना विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो, हे सांगणारं वामनराव कोल्हटकर किंवा वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक। आता याच्या संदर्भामध्ये काही ठिकाणी विदर्भ आहे आणि काही ठिकाणी पुणे असं आहे, तर आपण सध्याला पुणे हे उत्तर गृहीत धरूयात। त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप याच्यात अचूक जोड्या जुळवा, याचं उत्तर डायरेक्टली उत्तर सांगतो मी। चौथा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे हे ए, म्हणजे पहिलं एकचं हे उत्तर आहे। त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांचा एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 2, इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक आहे त्यांनी एकत्रित केलेलं। 6 नंबर, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? या संदर्भामध्ये काही ठिकाणी राजेंद्र सिंग आहे, पण आपण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 म्हणजेच एम श्री नागेश हे असं याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, मुघल बादशाह अकबरने 1584 मध्ये खानान ही पदवी कोणाला दिली होती? तर 7वा प्रश्न, तर याचं उत्तर आहे अब्दुल रहीम यांना ही पदवी दिलेली होती। 8वा प्रश्न बघा, सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबारचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? तर कोणी केले, तर ह्याचं जे वर्णन आहे ना, तर ते वर्णन ज्यांनी केलं त्यांचं नाव आहे ग.वा. जोशी, म्हणजे ऑप्शन नंबर 4। पुढचं 9वा प्रश्न तुमचा, दिवाने अमीर कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? तर हे आहे मोहम्मद बिन तुगलक यांनी हे खातं चालू केलेलं होतं। 10वा प्रश्न, जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले? हे पुस्तक तुकाराम तात्या पडवळ असं त्याचं उत्तर आहे। त्यानंतर 11वा प्रश्न, पंचशील तत्वांचा पुरस्कार, सोपा प्रश्न आहे, पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चायनाचे किंवा चीनचे कोण पंतप्रधान होते? तर त्याचं उत्तर सरळ आहे, तर याचा ऑप्शन नंबर 4 येईल, पंडित नेहरू आणि चाओ एन लाय हे ते चायनाचे पंतप्रधान होते। 12वा प्रश्न आहे, विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलं? तर ते पुस्तक लिहिणारे होते बाळशास्त्री जांभेकर यांनी हे पुस्तक लिहिलं होतं। मी परत एकदा सांगतो, ही उत्तरं जी आहेत ते अंदाजित उत्तर आहेत। कन्फर्म आपली ज्यावेळेस आयोगाची की येईल मंगळवारी वगैरे की येते, आन्सर की फर्स्ट आन्सर की म्हणतो त्याला आपण, तर त्यावेळेसच कळतील आपल्याला उत्तर काय ते। 13वा प्रश्न बघा, जोड्या लावा आहे, पुढील राजे व त्यांनी राजघराणी यांच्या जोड्या जुळवायच्या, राजे आणि राजघराण्या, त्याचं डायरेक्टली उत्तर सांगतो, ऑप्शन हे 2 आहे याचं, म्हणजे हे ऑप्शन नंबर 2। तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा कोणते आन्सर काय आहेत, व्हिडिओ मोठा होईल, आपण फक्त उत्तर देतो डायरेक्टली, अनालिसिस नाही, हे परत एकदा सांगतो, हे अनालिसिस नाही, डायरेक्टली उत्तर आहेत, अनालिसिस वेगळ्या पद्धतीचं असतं। 14वा क्वेश्चन, याचं ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे। त्यानंतर 15वा क्वेश्चन जो आहे लास्ट क्वेश्चन आहे हिस्ट्रीच्या पोर्शन मधला, 15वा क्वेश्चन आहे, डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते। आता याच्यामध्ये ब्राह्मण समाज आणि सत्यशोधक समाज हे कन्फ्यूज होऊ शकतं, तर याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज आहे। अशा पद्धतीने आपण हिस्ट्री हा पोर्शन बघितला आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये करंट अफेअर्स, त्याच्यानंतर करंट अफेअर्स असेल तुमचं, त्याच्यानंतर पॉलिटी असेल राज्यशास्त्र, त्याच्यानंतर तुमचं असेल सायन्स, जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स या पोर्शनचे व्हिडिओज, त्याच्या आन्सर्स म्हणजे अंदाजित उत्तरं हे येतील। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, उदयगिरी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचा स्कोर किती आला आहे ते समजण्यामध्ये त्यांना काय होईल, हेल्प होईल। परत एकदा सांगतो, हा फक्त
अंदाजित उत्तरं आहेत ही फायनल आन्सर आयोगाने दिल्यावरच आपल्याला कळत असतात. तोपर्यंत आपण फक्त गेस करू शकतो की आपले स्कोर किती आहे आणि किती नाही. ओके, किती बरोबर आहे आणि किती चुकले. ओके, धन्यवाद.